स्वागत आहे सर्वांचे पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर संकष्टी चतुर्थी निमित्त मस्त देव स्वच्छ करून साफसुथरे करून घेतले, त्याच्यानंतर मस्त देवांची पूजा वगैरे करून घेतली। तर जवळजवळ हे सकाळचे 5:30 पावणे 6 झाले होते आणि स्कूलमध्ये जायचं असल्यामुळे मला पहिल्यांदा देव स्वच्छ करून साफ करून देवपूजा वगैरे करून घ्यायची होती, त्याच्यानंतर बाकीची कामं करायची होती आणि सकाळी सकाळी अशी देवांची पूजा वगैरे करून घेतली की खूप प्रसन्न वाटते, मनाला समाधान वाटते। तर मस्त पूजा वगैरे झाली, त्याच्यानंतर लगेचच मी मुलांचे टिफिनची तयारी करत आहे। तर मी टिफिनमध्ये भाकरी आणि भाजी बनवली होती आणि मला आणि मिस्टरांना उपवास असल्यामुळे मी बटाट्याची खिचडी बनवली होती, तसेच वेफर्स आणि साबुदाण्याचे पापड फ्राय केले होते। तर ते पण पुढे तुम्हाला दाखविलच आणि ह्या व्हिडिओमध्ये मी नंतर माझ्या स्कूलमध्ये घेतल्या जाणाऱ्या ॲक्टिव्हिटी वगैरे आहेत ना, त्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पाहत राहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तर इथे पहिल्यांदा मी सर्व भाकरी बनवून घेते, त्याच्यानंतर भाजी वगैरे बनवली। तर आत्ता भाकरी भाजी झाले का नंतर लगेचच ते बटाट्याची खिचडी वगैरे बनवलेली ते पण मी तुम्हाला पुढे इथे दाखविलेच। तर पहिल्यांदा सर्व भाकरी बनवून घेते, कारण भाकरी बनवायला खूप असा वेळ लागतो। मग सर्व भाकरी वगैरे इथे बनवून घेते। तर इथे भाकरी वगैरे झाल्या आहेत बनवून आणि माझे मस्त बटाट्याची खिचडी पण बनवून झाली आहे, वेफर्स आणि साबुदाण्याचे पापड पण फ्राय करून झाले आहेत। भाकरी पण तुम्हाला दाखवते, इथे एवढ्या भाकरी बनवल्या आहेत आणि आता लगेचच मुलांचे टिफिन वगैरे भरून घेते आणि जे काही भांडे वगैरे ते पण मी इथे घासून घेतले आहेत, ते पण इथे तुम्हाला दाखवते, कारण स्कूलमध्ये जायच्या अगोदर हे सर्व करून घ्यावं लागतं। त्याच्यानंतर स्कूलमधल्या ॲक्टिव्हिटी इथे मी घेतल्या होत्या, त्या तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर हा एक कलर डे सेलिब्रेशनची ॲक्टिव्हिटी। तर मुलांना वेगवेगळ्या कलरचे ड्रेस घालून यायला सांगितले होते आणि आम्ही अगोदरच पूर्वतयारी वगैरे करून घेतली होती, कलरचे नावं टाकून पोस्टर वगैरे बनवून घेतले होते। तर बघा, माझ्या क्लासमध्ये आम्ही सर्व टीचर एकत्र करूनच ॲक्टिव्हिटी वगैरे घेत असतो। तर पहिल्यांदा छोटा क्लास असतो त्याची ॲक्टिव्हिटी घेतली जाते। तर माझा छोटाच क्लास आहे, नर्सरीचा क्लास आहे। तर मस्त असे त्यांना हातात देऊन त्यांचे फोटो वगैरे घेऊन शूट वगैरे करून मस्त व्हिडिओ वगैरे बनवून ते ग्रुपवर आम्ही सेंड करत असतो। तर मस्त असे गार्डनमध्ये घेतले, प्रत्येकाच्या हातामध्ये ज्या कलरचे ड्रेस घातले होते त्या कलरचे पोस्टर बनवले होते, ते त्यांना देऊन त्यांचे व्हिडिओ फोटो वगैरे काढून घेतले। त्याच्यानंतर क्लासमध्ये आणला त्यांना आणि टिफिन वगैरे खाऊन घेतला। त्याच्यानंतर मस्त ते असे खेळत होते, एन्जॉय करत होते। तर असे छोटे छोटे मुलं आहेत पण खूप मस्त आहेत आणि मस्त बसतात त्यांच्यामुळे, म्हणजे आपल्याला करमणूक पण होते आणि आपली काय म्हणतात ना, वेळ पण पटकन निघून जातो। तर खूप छान आहेत। त्याच्यानंतर मी 2-3 दिवसानंतर मी लगेचच त्यांची पास बॉल ॲक्टिव्हिटीज घेतली होती, कारण मुलांना स्कूलमधून येण्यासाठी, स्कूलमध्ये रमण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी घेतल्याच पाहिजे। त्यामुळे मुलांना स्कूलची आवड लागते, स्कूलमध्ये येण्याची आवड लागते। तर त्यामुळे मी त्यांच्यासोबत वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी वगैरे घेतच असते आणि ते आम्ही सर्व तुमच्यासोबत शेअर करीलच। तर ही पास बॉलची पण ॲक्टिव्हिटी मी घेतली, तर खूप छान मस्त पास बॉल करत होते आणि अगदी शांत चित्तेने ते पास बॉल करत होते। त्याच्या 3ऱ्या दिवशी मी लगेचच मुलांची वर्कबुक होता इंग्लिशचा, तर त्याच्यामध्ये मुलांना कलर करायला शिकवायचे होते। तर ज्या मुलांना येत नाही त्यांचे हात पकडून आपण करू शकता। पण माझ्या क्लासमधले मुलं असे होते, तर ते मस्त स्वतःहून ॲक्टिव्हिटी म्हणजे कलर वगैरे करत होते आणि त्यांना असे काही करायचं असेल तर खूप इंटरेस्ट घेतात आणि खूप मजा करतात, एन्जॉय करतात। त्यामुळे त्यांच्यासोबत मी वेगवेगळ्या प्रकारची ॲक्टिव्हिटी घेतच असते आणि याचे पण ते व्हिडिओ वगैरे शूट करून त्यांच्या म्हणजे जो माझ्या क्लासचा ग्रुप वगैरे बनवलेला आहे त्याच्यावर मी सेंड करून, म्हणजे कसं मुलांच्या पालकांना पण जरा मनाला समाधान वाटते की हो खरंच टीचर काहीतरी त्यांची ॲक्टिव्हिटी काहीतरी जे असेल ते सर्व घेत असतात, त्यामुळे हे सर्व करून घ्यावंच लागतं आहे। तर बघा, मस्त मुलं स्वतःहून असे, कोणी मुलं खेळत असतात, तर कोणी ॲक्टिव्हिटी करत असतात, तर कोणी कलर करत असतात, वेगवेगळा त्यांचा काही ना काही चालूच असतो। तर कसं वाटलं माझ्या स्कूलमधल्या ॲक्टिव्हिटी, त्या तुमच्यासोबत मी शेअर केल्या आहेत। कमेंटमध्ये सांगा, आवडल्या असतील तर लाईक पण करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय, श्री स्वामी समर्थ।